कधी विचार केलाय की एवढ्या मोठ्या देशाला चालवणारी नियमावली नेमकी कशी असेल? भारतीय संविधान म्हणजे फक्त एक कायद्याचं पुस्तक नाहीये. नाही, ते आहे आपल्या म्हणजे जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा आत्मा. असं समजा की ही आपल्या देशाची ऑपरेटिंग सिस्टीम आहे, जी करोडो लोकांची स्वप्न आणि त्यांचे हक्क यांना एकत्र बांधून ठेवते. चला तर मग या ऑपरेटिंग सिस्टमच्या कोडमध्ये जरा डोकावून पाहूया. आपण काय काय बघणार आहोत? एकतर हे संविधान तयार कसं झालं, त्याचा तो मोठा प्रवास. मग त्याच्या हृदयाशी काय आहे, म्हणजे त्याचा सरनामा काय सांगतो, आपल्याला नक्की कोणते हक्क मिळतात, सरकारला काय दिशा दिली आहे, आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, एवढा मोठा देश एकत्र कसा राहतो, या सगळ्या गोष्टी आपण समजून घेऊया. आता हे संविधान बघितल्यावर कदाचित वाटेल की अरे बापरे, किती मोठं आणि किचकट आहे हे. पण तसं अजिबात नाहीये. याचं खरं सौंदर्य दडले त्याच्या काही मूळ आणि सोप्या कल्पनांमध्ये. आपण काय करणार आहोत तर यातला प्रत्येक महत्त्वाचा भाग सोपा करून पाहणार आहोत, म्हणजे या महान ग्रंथाचं सार अगदी सहज समजेल. ठीक आहे, तर सुरुवात करूया या संविधानाच्या प्रवासापासून. बघा, कोणतीही मोठी गोष्ट ना एका दिवसात होत नाही, आणि भारताचं संविधान तर त्याहूनही नाही. चला, आपण त्या प्रवासाची सुरुवात बघूया, जिथे स्वतःच्या राज्याच्या कल्पनेचं पहिलं बीज रोवलं गेलं. हे स्वातंत्र्य काही एका रात्रीत मिळालेलं नाही, आणि आपलं संविधानही नाही. जरा या टाईमलाईनकडे बघा. 1909च्या मॉर्ले मिंटो सुधारणांपासून ते थेट 1946 मधल्या घटना समितीच्या पहिल्या बैठकीपर्यंत हा एक मोठा प्रवास होता. प्रत्येक कायदा, प्रत्येक सुधारणा भारताला स्वशासनाच्या एक एक पाऊल जवळ नेत होती. खरं तर हा फक्त कायद्यांचा विकास नव्हता, तर हा एका राष्ट्राच्या आत्मविश्वासाचा प्रवास होता. आता प्रत्येक मोठ्या पुस्तकाचं किंवा कथेचं एक सार असतं, नाही का? एक आत्मा असतो. आपल्या संविधानाच्या बाबतीत तो आत्मा म्हणजे त्याचा सरनामा किंवा प्रिॲम्बल. चला तर मग या राष्ट्राने स्वतःलाच दिलेलं हे वचन नेमकं काय आहे ते समजून घेऊया. हा फक्त एक साधा पॅराग्राफ नाहीये. हा संपूर्ण संविधानाचा जणू काही आरसा आहे. यातला प्रत्येक शब्द, हो, प्रत्येक शब्द खूप विचार करून निवडलेला आहे. हा सरनामा आपल्याला सांगतो की भारत एक राष्ट्र म्हणून काय आहे आणि भविष्यात त्याला काय बनायचं आहे. हेच ते सार आहे जे पूर्ण संविधानाला दिशा दाखवतं. तर सरनाम्यातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा शब्द सार्वभौम. याचा अर्थ काय? एकदम सोप्या भाषेत, भारत स्वतःचा बॉस आहे. आपल्या देशात काय करायचं आणि दुसऱ्या देशांशी कसे संबंध ठेवायचे हे सगळे निर्णय घेण्यासाठी भारत पूर्णपणे स्वतंत्र आहे. कोणाचाही दबाव नाही. त्यानंतर येतो शब्द समाजवादी. आता याचा अर्थ फक्त आर्थिक समानता नाही, तर त्याहूनही जास्त आहे. याचा अर्थ आहे की देशातल्या प्रत्येकाला पुढे जाण्याची, प्रगती करण्याची समान संधी मिळायला हवी. हे एक असं ध्येय आहे जिथे सरकार आपल्या लोकांच्या भल्याची, त्यांच्या कल्याणाची जबाबदारी घेईल. आणि मग येतंय खूप महत्त्वाचं तत्त्व, धर्मनिरपेक्ष. याचा अर्थ एकदम सरळ आणि स्पष्ट आहे. सरकारचा म्हणजे राज्याचा स्वतःचा असा कोणताही एक अधिकृत धर्म नाही. सरकारसाठी सगळे धर्म समान आहेत, आणि देशातल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या आवडीनुसार, आपल्या श्रद्धेनुसार जगण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. पुढे आहे लोकशाही. हा शब्द तर आपण नेहमीच ऐकतो, पण हा आपल्याला आठवण करून देतो की या देशातली खरी ताकद कोणाच्या हातात आहे? ती आहे लोकांच्या हातात. सरकार आपण निवडतो आणि ते सरकार आपल्याला जबाबदार असतं. सोपं आहे. आणि सरनाम्याच्या शेवटी येतो शब्द प्रजासत्ताक. याचा अर्थ असा की देशाचा जो सर्वोच्च प्रमुख असतो, म्हणजे आपले राष्ट्रपती, ते कोणी राजा किंवा राणी नाहीत. ते वारसा हक्काने येत नाहीत, तर ते आपल्यातूनच निवडलेले एक प्रतिनिधी असतात. देशाचं सर्वोच्च पद कोणाच्या घरचं नाही, तर ते प्रत्येक पात्र नागरिकासाठी खुलं आहे. ओके, तर सरनाम्यामधून राष्ट्राचं वचन काय आहे हे तर आपल्याला कळलं. पण एक प्रश्न आहे, हे वचन फक्त कागदावरच आहे का की ते प्रत्यक्षात येतं? तर याचं उत्तर आहे मूलभूत हक्क. हे वचन प्रत्यक्षात येतं ते नागरिकांना दिलेल्या मूलभूत हक्कांमधून. चला बघूया हे हक्क नेमके आहेत तरी काय. पण थांबा, इथे खूप महत्त्वाचा फरक आधी समजून घेऊया. संविधानातनं 2 प्रकारच्या गोष्टी आहेत. एक आहेत मूलभूत हक्क. हे असे अधिकार आहेत जे आपल्याला मिळालेच पाहिजेत, ही एक गॅरंटी आहे, आणि जर ते नाही मिळाले तर आपण थेट कोर्टात जाऊ शकतो. आणि दुसरे आहेत मार्गदर्शक तत्त्वे. ही सरकारसाठीची एक टू डू लिस्ट आहे, एक गाईडलाईन की एक चांगलं राज्य कसं बनवायचं. तर संविधानाने आपल्याला असे 6 मूलभूत हक्क दिले आहेत. हे 6 हक्क म्हणजे काय? तर प्रत्येक नागरिकांसाठी एक संरक्षण कवच आहे, एक ढाल आहे.
ही ढाल आपल्याला समानतेचा हक्क देते, स्वातंत्र्याचा हक्क देते, अगदी शोषणाविरुद्ध लढण्याची ताकद देते. खरं तर एका सन्मानपूर्ण आयुष्याचा पायाच हे हक्क आहेत. पण एक मिनिट थांबा, एक साधा प्रश्न आहे. हे सगळे हक्क तर ठीक आहेत, पण जर त्यांचं कोणी उल्लंघन केलं, त्यांचं संरक्षणच झालं नाही, तर मग या हक्कांचा उपयोग काय? बरोबर ना? आणि हाच प्रश्न आपल्याला सगळ्यात महत्त्वाच्या हक्काकडे घेऊन जातो. एक असा हक्क जो बाकीच्या सगळ्या हक्कांना जिवंत ठेवतो. आणि ती मास्टर की आहे घटनात्मक उपायांचा हक्क. याला राईट टू कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज असंही म्हणतात. हा अधिकार आपल्याला थेट सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची ताकद देतो. म्हणजे जर आपल्या कोणत्याही मूलभूत हक्काचा उल्लंघन झालं, तर हाच तो हक्क आहे जो आपल्याला न्याय मिळवून देतो. म्हणूनच हा खूप महत्त्वाचा आहे. चला, आतापर्यंत आपण नागरिकांची हक्क पाहिले. आता नाण्याची दुसरी बाजू बघूया, ती म्हणजे सरकारची कर्तव्य. ही कर्तव्य म्हणजे काय? तर मार्गदर्शक तत्वे, जी सरकारला सांगतात की त्यांनी नक्की काय करायला हवं. आता आपण बघितलं की या तत्वांसाठी आपण कोर्टात नाही जाऊ शकत. पण मग त्यांचं महत्त्व काय? तर ही तत्त्व सरकारसाठी एका नैतिक होकायंत्रासारखी आहेत, एक मॉरल कंपस. ते सरकारला सतत आठवण करून देतात की त्यांचं अंतिम ध्येय काय आहे. आणि ते ध्येय आहे एक असं राज्य घडवणं जिथे सगळ्यांना सामाजिक आणि आर्थिक न्याय मिळेल. आणि आता येतो शेवटचा पण खूप मोठा प्रश्न. इतकी भाषा, इतके धर्म, इतकी विविधता, एवढा मोठा देश एकसंध राहतो कसा? याचं उत्तर दडलं आहे भारताच्या संघराज्यीय रचनेत, म्हणजे फेडरल स्ट्रक्चरमध्ये. चला, हे कोडं सोडवूया. इंडिया म्हणजेच भारत राज्यांचा संघ असेल. संविधानातलं हे पहिलंच कलम आहे. आणि हे एक वाक्य खूप काही सांगून जातं. याचा अर्थ असा की भारत हा वेगवेगळ्या राज्यांनी मिळून बनलेला एक संघ आहे. पण हा एक अविनाशी संघ आहे. म्हणजे राज्य एकत्र काम करतील, पण कोणत्याही राज्याला देशापासून वेगळं होण्याचा अधिकार नाही. पण मग हे काम कसे करतं? तर बघा, अधिकारांची मस्त विभागणी केली आहे 3 लिस्टमध्ये. पहिली आहे संघसूची किंवा युनियन लिस्ट. यात संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, चलन असे राष्ट्रीय महत्त्वाचे विषय आहेत. हे सगळं केंद्र सरकार बघतं. दुसरी आहे राज्यसूची किंवा स्टेट लिस्ट. यात पोलीस, आरोग्य, शेती असे स्थानिक विषय आहेत, जे राज्य सरकार बघतं. आणि एक तिसरी आहे समवर्ती सूची किंवा कॉन्करंट लिस्ट. यात शिक्षण, जंगलं असे विषय आहेत, ज्यावर केंद्र आणि राज्य दोन्ही कायदे बनवू शकतात. हेच ते बॅलन्स आहे जे देशाला एकत्र चालवतं. तर 75 वर्षांपेक्षा जास्त काळ होऊन गेलाय. भारतीय संविधान हे आजही एक जिवंत दस्तऐवज मानलं जातं, कारण त्यात काळानुसार बदल झालेत, अनेक दुरुस्त्या झाल्यात. पण आज जग खूप वेगाने बदलतंय, नवी आव्हानं समोर येत आहेत. मग एक प्रश्न उरतोच, 21व्या शतकातील या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी हा 75 वर्ष जुना आराखडा आजही तितकाच प्रभावी आहे की यात आणखी मोठ्या बदलांची गरज आहे? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?